आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहेत, ग्रॅव्हिटेशन. आपल्या न्यू चॅप्टरचं नाव असणार आहे ग्रॅव्हिटेशन. म्हणजे पहा, आपल्याला इयत्ता 10वीला 2 पार्ट्स आहेत. एक आहे पार्ट फर्स्ट, एक आहे पार्ट फर्स्ट आणि दुसरा आहे पार्ट सेकंड. म्हणजे आपलं जे सायन्स आहे पहा, तर या सायन्सचे 2 पार्ट पडलेले आहेत. तर ते 2 पार्ट म्हणजे कोणते? एक आहे सायन्स पार्ट फर्स्ट, म्हणजे तुम्हाला 2 पेपर द्यावा लागणार आहे सायन्सचे. एक असतो पार्ट फर्स्ट आणि एक आहे पार्ट सेकंड. असे सायन्सचे, सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी याचे तुम्हाला 2 पार्ट असणार आहेत. तर प्रत्येक पार्टचा सेपरेट पेपर असतो. पार्ट फर्स्ट जे आहे, तर हे पार्ट फर्स्ट तुम्हाला 40 मार्क्सला विचारला जातो. आणि पार्ट सेकंड जो आहे, तर हाही तुम्हाला 40 मार्क्सला विचारला जात असतो. दोन्ही पण पहा, 40 + 40 किती होतात? 80. थेरी पेपर जो असतो, म्हणजे तुम्हाला जे लिखाणाचा पेपर असतो, तर तो 80 मार्काचा असतो पहा. आणि त्यामध्ये पहा, तुम्हाला 20 मार्काचं जे आहे, 20 मार्कचं शाळेमध्ये तुमचं प्रॅक्टिकल घेतलं जातं. प्रॅक्टिकल घेतलं जातं 20 मार्काचं शाळेमध्ये. असे मिळून तुम्हाला 100 मार्क्सचा काय असतो? हा पेपर असतो. लिहायला तुम्हाला 40 मार्काचाच असतं. 2 पेपर असतात, पार्ट फर्स्टचा आणि पार्ट सेकंडचा. पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला 10 चॅप्टर आहेत, आणि पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला 10 चॅप्टर आहेत. असे तुम्हाला 20 चॅप्टर येणार आहेत. आणि बोर्डचा पेपर असतो, त्यामुळे तुम्हाला पहिल्या चॅप्टरपासून 10व्या चॅप्टरपर्यंत सगळे जे आहेत, तर ते चॅप्टर विचारले जात असतात. जसं तुम्हाला 9वीला हाफ सेमिस्टरसाठी वेगवेगळे चॅप्टर होते. आणि दिवाळीपर्यंत जर फर्स्ट सेमिस्टर झालं, तर त्याचे जे काही 5-5 चॅप्टर होते तेवढे झाले की पुन्हा त्याच्यावरती एक्झाम होत नव्हती. नंतर सेकंड टर्मला त्याच्या पुढच्या चॅप्टरवरती होत होती. पण आता 10वीला तसं नसणार आहे. तुम्हाला 10वीला पहिल्यापासूनचे सगळे चॅप्टर येणार आहेत. पार्ट फर्स्टचे पण 10 चॅप्टर येणार आहेत सगळे, आणि पार्ट सेकंडचे पण 10 चॅप्टर येणार आहेत. ओके, त्यामुळे पहिल्या चॅप्टरपासून 10व्या चॅप्टरपर्यंत व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे. कारण की ज्या वेळेस पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपला पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत, इयत्ता 10वीचा पार्ट फर्स्टचा, सायन्स पार्ट फर्स्टचा ग्रॅव्हिटेशन. तर पहिल्या चॅप्टरपासून तुम्हाला प्रत्येक जी काही कन्सेप्ट आहे, तर ही अगोदर कन्सेप्ट क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पॉईंट जो आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचा आहे. कोणता पॉईंट नाही समजला तर ते तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. कारण की ज्या वेळेस तुमच्या संकल्पना क्लिअर होतात, कन्सेप्ट क्लिअर होत असतात, त्यावेळेसच तुम्हाला तो जी कन्सेप्ट आहे, तो जो पॉईंट आहे, तर तो क्लिअर होत असतो. घोकमपट्टी जर केली, तर घोकमपट्टी केल्याच्या नंतर आपल्याला तो जो पॉईंट आहे, तर तो 8 दिवस, 10 दिवस किंवा एखादा महिना हा तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर तो जो पॉईंट आहे तो लक्षात येत नाही. त्यामुळे पहा, ज्या वेळेस आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत, आजपासूनच ठरवायचं की आपल्याला प्रत्येक पॉईंट जो आहे तर तो क्लिअर करायचा आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे. ओके, आणि त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करत राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. कारण की ज्या वेळेस आज मी जर एखादा पॉईंट तुम्हाला शिकवला, तर त्याची पुन्हा 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, 6 महिन्याला रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे जे लेक्चर असणार आहेत, तर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा हे लेक्चर पाहून त्याच्या कन्सेप्ट आहेत तर त्या क्लिअर करून घेऊ शकतात. ओके, चल आपल्याला पाहायचं आहे पहा,
या पार्ट फर्स्ट जे आहे तर पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा किती चॅप्टर आहेत आणि कोणकोणते आहेत तर हे आपण बघणार आहेत. पहा, पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला 10 चॅप्टर येणार आहेत आणि त्या 10 चॅप्टरचे तुम्हाला नावं जे आहेत तर ते माहिती असणं आवश्यक आहे. पहा, पार्ट फर्स्टचे जे काही 10 चॅप्टर आहेत तर त्यामध्ये पहिला आपल्याला जो पाहायचा आहे तर तो असणार आहे ग्रॅव्हिटेशन. याला किती मार्क्स आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. सेकंड चॅप्टर आहे पहा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि ज्यावेळेस आपण सुरुवात करणार आहोत त्यावेळेस हातामध्ये वही आणि पेन घेऊनच बसायचे, कारण की मी ज्या वेळेस शिकवणार आहे तर ते इम्पॉर्टंट कोणतं आहे तर ते लगेच सांगत असते. त्यामुळे ते लगेच काय करायचंय, लिहून घ्यायचंय वहीवरती. ते जे पॉईंट्स असणार आहेत तर ते व्यवस्थित लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. ओके, चलो नेक्स्ट थर्ड चॅप्टर आपल्याला पाहायचं आहे. पहा, सॉरी, पहा थर्ड जो चॅप्टर आहे तर तो आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. फोर्थ चॅप्टर असणारे इफेक्ट्स ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. फिफ्थ चॅप्टर आहे पहा तुमचा हीट, उष्णता, हीटशी रिलेटेड आहे. सिक्स्थ चॅप्टर असणार आहे तुमचा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सेवन्थ चॅप्टर असणार आहे तुमचा लेन्सेस. एथ चॅप्टर आहे मेटलॉर्जी. मेटलॉर्जी. ओके, मेटलॉर्जी. त्यानंतर 9 चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स. आणि लास्ट चॅप्टर आहे स्पेस मिशन. असे तुमचे 10 चॅप्टर विचारले जाणार आहेत पार्ट फर्स्टला. ज्यावेळेस आपण पार्ट सेकंड सुरू करू त्यावेळेस पार्ट सेकंडचे 10 चॅप्टर तुम्हाला सांगून देईल. या जे मार्क्स आहेत पहा, तर याला प्रत्येक चॅप्टर जो आहे तर तो किती मार्क्सला विथ ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे. याच्या रील्स पण मी तयार केलेल्या आहेत यूट्यूबला. यूट्यूबलाही आपलं तवले पाटील एज्युकेशन हे ॲप आहे, तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्यावरती पण आपले व्हिडिओज आपण टाकत राहणार आहोत. ओके, या ठिकाणी जे काही विथ ऑप्शन तुम्हाला मार्क्स सांगितलेले तर ते लक्षात ठेवायचेत, कारण की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. विथ ऑप्शन्स मार्क्स. ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर आहे तर हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्हाला 5 मार्काला विचारला जाणार आहे. 5 मार्काला. त्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जो आहे तर हा तुम्हाला 6 मार्काला विचारला जाणारा
चॅप्टर आहे. त्याचबरोबर तिसराही चॅप्टर तुम्हाला 6 मार्काला विचारला जाणार आहे, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. त्यानंतर चौथा चॅप्टर जो आहे तर हा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 7 मार्काला विचारला जातो विथ ऑप्शन. त्यानंतर हीट जो आहे तर हा हीट चॅप्टर तुम्हाला 5 मार्काला विचारला जाणार आहे विथ ऑप्शन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जो आहे तर हा रिफ्लॅक्शन ऑफ लाईट तुम्हाला 7 मार्काला विचारला जाणार आहे. लेन्सेस जो आहे तर हा 6 मार्काला विथ ऑप्शन तुम्हाला विचारला जात असतो. 6 मार्काला विचारला जाणारा हा चॅप्टर आहे लेन्सेस. त्यानंतर मेटरलॉजी हा सुद्धा तुम्हाला 6 मार्कालाच विथ ऑप्शन विचारला जाणार आहे. कार्बन कंपाऊंड जो आहे तर तो 7 मार्काला विचारला जाणारा चॅप्टर आहे. आणि जो लास्ट आहे स्पेस मिशन तर हा तुम्हाला 5 मार्काला विचारला जाणारा चॅप्टर असणार आहे. ओके, अशा प्रकारे विथ ऑप्शन तुम्हाला हे चॅप्टर काय केले जातात, विचारले जात असतात. मग आपल्याला कोणत्या चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आता हे तुम्हाला नेक्स्ट, आता तर ही तुमची सुरुवात आहे त्यामुळे आपण प्रत्येक चॅप्टर जो आहे तर तो व्यवस्थित घेणार आहेत आणि प्रत्येक चॅप्टर मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ओके, हे आपले पार्ट फर्स्ट जे आहेत चॅप्टर्स, पहिले 10 चॅप्टर तुम्हाला सांगितलेली आहेत. ओके, ज्यावेळेस तुम्ही वहीन पेन घेताल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ही अनुक्रमणिका लिहून घ्यायची आहे. 2 रजिस्टर तुम्ही करणार आहात, एक पार्ट फर्स्ट साठी आणि एक पार्ट सेकंड साठी. पार्ट फर्स्ट साठी जे तुम्ही रजिस्टर केलेलं असेल, वही केलेली असेल तर त्यावरती पहिल्या पेजवरती जे काही 10 चॅप्टर असणार आहेत तुम्हाला पार्ट फर्स्टचे तर ते लिहून घ्यायचेत आणि त्याचे मार्क्सही लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या चॅप्टरला किती तुम्हाला वेटेज द्यायचं आहे, किती तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, अशा प्रकारे हे आपले चॅप्टर आहेत. तर आज आपल्याला पहा, आपण आपल्या फर्स्ट चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन पार्ट फर्स्टचा तर तो आपण सुरुवात करणार आहोत. हा तुम्हाला जो पहिला चॅप्टर आहे विथ ऑप्शन सहित तुम्हाला 5 मार्काला विचारला जाणारा हा चॅप्टर आहे. सोपा चॅप्टर आहे, बऱ्याच जणांना अवघड वाटतो पण खूप सोपा चॅप्टर आहे. याच्यामधले जे एक्झाम्पल असतात, सॉल्व एक्झाम्पल वगैरे तर त्यावरतीही क्वेश्चन विचारले जात असतात. फक्त व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट लक्ष देऊन मन लावून करायच्या आहेत. ओके, व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि घोकमपट्टी करायची नाहीये, मी वारंवार सांगते, कारण की घोकमपट्टीने लक्षात राहत नाही. या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे पहा. तर आपल्याला ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचे तर हे आपल्याला पाहायचंय. या ग्रॅव्हिटेशनची डिस्कव्हरी कोणी केलेली आहे हे आपल्याला या पॉइंटमध्ये बघायचं आहे, कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनचा शोध लागलेला आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन काय, वर्तुळाकार गती काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचंय हेही आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर केप्लर्सचे लॉज आपल्याला पाहायचेत. आतापर्यंत आपण जे आहे न्यूटनचे ग्रॅव्हिटेशनल लॉज बघितलेले आहेत, लॉज ऑफ मोशन आपण बघितलेले आहेत, पण या वेळेला आपल्याला इयत्ता 10वीला केप्लर्सचे लॉज आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर यामध्येही आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघायचा आहे. ओके, त्याचबरोबर असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीवरती जे काही गुरुत्वीय बल आहे तर त्यामुळे निर्माण होणारं जे असलरेशन आहे, त्वरण जे आहे तर ते कशा प्रकारे तयार होतं, त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू किती असते तर ती आपल्याला पाहायची आहे. कारण की असलरेशन जे आहे तर ते आतापर्यंत आपण ए ने डिनोटेट केलेलं बघितलंय, पण आपल्याला या ठिकाणी असलरेशनचे जे आहे तर ते स्मॉल जी ने डिनोटेट केलेलं पाहायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू ही आपल्याला पाहायची. त्याचबरोबर फ्री फॉल कशाला म्हणायचंय, मुक्त पतन कशाला म्हणायचंय हे याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. आणि एस्केप वेलॉसिटी मुक्तिवेग काय आहे तर याबद्दलही आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा
आहे, जे तुम्ही पाहत असताल की स्पेसमध्ये जे काही सॅटेलाइट्स वगैरे लॉन्च वगैरे केली जात असतात, तर ते काय होतात, तर स्पेसमध्ये जात असतात. अर्थ ग्रॅव्हिटीला अपोज करून ते कुठे जात असतात, स्पेसमध्ये जात असतात. तर ते कशा प्रकारे जातात, त्याच्यामध्ये कोणती व्हेलॉसिटी असते, ती असते एस्केप व्हेलॉसिटी. तर या एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर हेही आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. एवढे सगळे जे पॉइंट्स आहेत, तर हे आपल्याला या चॅप्टरमध्ये आज आपण सुरुवात आहे आपली, त्यामुळे आज आपण थोडाच भाग घेणार आहोत. उद्या आपण त्यानंतर पूर्ण कंटिन्यू आपण सुरू करणार आहोत. ओके, चलो मग आता आपल्याला नेक्स्ट पाहायचंय. पहा, आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचंय की इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण जर काय केलेलं असेल, फोर्स जर अप्लाय केलेला असेल, तर त्याचा परिणाम काय होत असतो. कारण की तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, पहा, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स लावला, म्हणजे बल जर लावलं, तर त्या वस्तूवरती काय परिणाम होणार आहे, तर हे पाहायचंय. तर पहा काय होतं या ठिकाणी, ऑब्जेक्ट बॉडी म्हणजेच काय, ऑब्जेक्ट वस्तू मानली जाते. तर यावरती काय इफेक्ट होत असतो. पहा, एखादी ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवरती या मुलाने काय केलेलं आहे, फोर्स ऍक्ट केलेला आहे, बल लावलेलं आहे. तर ते बल लावल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टवरती त्याचा काय इफेक्ट होत असतो. तर पहा, अ फोर्स कॅन सेट अ बॉडी इन अ मोशन. म्हणजे जर एखाद्या वस्तूवरती आपण जर फोर्स लावला, तर ती वस्तू कशामध्ये जाते, मोशन मध्ये जात असते. हे तर तुम्हाला माहिती. कारण की आपण ज्या वेळेस सायकल तुम्ही खेळत असताल, सायकलच्या पॅन्डलवरती ज्या वेळेस तुम्ही फोर्स लावता, त्यावेळेला काय होतं की ती जी सायकल आहे तर ती मोशन मध्ये जात असते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण जर फोर्स अप्लाय केला, तर ती ऑब्जेक्ट कशामध्ये जात असते, मोशन मध्ये जात असते. हा पहिला इफेक्ट होतो. त्याचबरोबर पहा, अ फोर्स कॅन स्टॉप मुव्हिंग बॉडी. म्हणजे एखादी काय आहे, मुव्हिंग बॉडी, मुव्हिंग म्हणजे काय, चालती वस्तू आहे, तर ती थांबवण्यासाठी आपण त्यावरती काय अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करत असतो. एखादा दगड हा वरून काय येतोय, घरंगळत येतोय, किंवा एखादा डब्बा वरून काय येतोय, घरंगळत येतोय, तर तो स्टॉप करण्यासाठी तुम्ही काय करता, त्यावरती फोर्स लावला की ती ऑब्जेक्ट काय होते, स्टॉप होत असते. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर काय होत असेल, मूव्ह होत असेल, मोशन मध्ये असेल, तर ती स्टॉप करण्यासाठी सुद्धा आपण त्याच्यावरती काय अप्लाय करतो, फोर्स. जसं की तुम्ही सायकल चालवतो, सायकल तर प्रत्येक जण चालवतो, त्यामुळे मी तुम्हाला सायकलचं एक्झाम्पल देते. सायकल ज्या वेळेस तुम्ही चालवता, तर त्यावेळेस एखादा पुढे जर दगड आला, तर तुम्ही काही त्या दगडावरून सायकल घेऊन जाता का, नाही. तुम्ही काय करता, लगेच हाताने ब्रेक अप्लाय करत असता. म्हणजे त्या मोशनला काय करता, सायकलच्या मोशनला तुम्ही स्टॉप करता. पण ते ब्रेक अप्लाय केलं म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, त्या ब्रेकवरती फोर्स लावलेला आहे. मग एखादी मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल, तर ती स्टॉप करण्यासाठी सुद्धा तुम्ही कशाचा यूज करत असता, फोर्सचा यूज करत असता, बलाचा वापर करत असतात. त्याचबरोबर पहा, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूची स्पीड जी आहे, चाल जी आहे, तर ती बदलण्यासाठी, तो वेग जो आहे तर तो बदलण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, फोर्सचा वापर करत असतो. म्हणजे ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट काय आहे, मोशन मध्ये आहे, आणि तिची जर स्पीड चेंज करायची आहे, तर आपण त्यावरती जास्त फोर्स लावत असतो आणि त्या ऑब्जेक्टला ज्या कशामध्ये, जास्त स्पीड मध्ये आणत असतो. ओके, तिची स्पीड काय करतो, आपण चेंज करत असतो. अ फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. म्हणजे एखादी वस्तू कशी आहे, मोशन मध्ये आहे. तुम्ही सायकल चालवत असताना मी तुम्हाला सांगितलं, जर सायकल चालवतायत आणि मध्ये जर एखादं घर आलं, तर तुम्ही काही त्या घरावरती सायकल घेऊन जाणार आहेत का रे, नाही. तर तुम्ही काय करणार, तुम्ही तुमच्या हँडलची डायरेक्शन चेंज करणार फोर्स लावून. कारण की तुम्ही हँडलवरती काय अप्लाय केलाय, फोर्स लावलेला आहे. मग फोर्स लावून त्या हँडलची जर डायरेक्शन चेंज केली, म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, तर त्या मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करत असता, फोर्सचा वापर करता. कशाचा यूज करता, फोर्सचा वापर करत असता, बलाचा
वापर करत असतात. त्याचबरोबर पहा, अ फोर्स कॅन चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन इन अ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. हे सांगितलंय की फोर्स जे आहे तर ते स्पीड आणि डायरेक्शन हे दोन्ही बदलण्यासाठी कशाचा यूज केला जात असतो? फोर्स म्हणजे बलाचा वापर केला जात असतो. आणखी कशावरती फोर्सचा इफेक्ट कशावरती होत असतो तर पहा, कॅन चेंज द शेप अँड साईज ऑफ बॉडी ऑन विच इट्स ऍक्ट. म्हणजे एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूची साईज आणि शेप बदलण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? फोर्सचा वापर करत असतो. ओके, म्हणजे पहा, आता या ठिकाणी एखादा हा बॉक्स मी घेतलेला आहे, हा बॉक्स आहे दिसत असेल, तर यावरती मी काय केला? फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला की तुम्हाला दिसत असेल याचा शेप काय झाला? कम्प्लिटली चेंज झालेला आहे. एखादी बॉटल असेल, बॉटलचा आपण काय करतो? लगेच फोर्स अप्लाय करून त्याचा शेप चेंज करत असतो. ओके, म्हणजे एखादी ऑब्जेक्ट असेल तर त्यावरती आपण फोर्स अप्लाय करून त्या ऑब्जेक्टचं काय करू शकतो? शेप आणि साईज काय करता येते? आपल्याला चेंज करता येत असते, बदलता येत असते. तर हे काय आहेत? फोर्सचे इफेक्ट्स आहेत. पण हे इफेक्ट्स पाहण्याच्या अगोदर तुम्हाला फोर्स म्हणजे काय हेही माहिती असायला पाहिजे. तर फोर्स कशाला म्हणायचंय पहा, अ फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूला काय करायचं असेल? आपल्याला पुश करायचं असेल. काय करायचं असेल? पुश करायचं असेल, किंवा ती ऑब्जेक्ट स्वतःकडे पुल करायची असेल, तर त्यावेळेस जे आपण वर्क करत असतो, कार्य करत असतो त्या ऑब्जेक्टवरती, तर त्याला आपण काय म्हणतो? फोर्स असं म्हणत असतो. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? फोर्स असं म्हणायचंय. फोर्स म्हणजे काय? पुश ऑर पुल ऑफ अन ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणतो? फोर्स असं म्हणत असतो. ओके, आता हा जो फोर्स आहे तर या फोर्सचा SI युनिट, CGS युनिट हे माहिती असायला पाहिजे. हे झालेलं आहे तुम्हाला. फोर्स जे आहे तर या फोर्सचं SI युनिट काय? पहा, SI युनिट जे असणार आहे फोर्सचं तर ते काय? न्यूटन. काय आहे फोर्सचं SI युनिट? न्यूटन. कशाने डिनोटेट केलं जातं? ते N ने. CGS युनिट जर तुम्हाला विचारलं फोर्सचं तर ते काय असणार आहे? डाईन. डायन म्हणायचं नाहीये, डाईन म्हणायचंय. DYNE, डाईन. हे काय आहे? फोर्सचं CGS युनिट आहे. SI आणि CGS युनिट लक्षात राहू द्यायचे. पहा, फोर्सचे SI आणि CGS युनिट. फोर्स म्हणजे काय हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. फोर्स जी आहे तर ही फोर्स कोणती क्वांटिटी आहे? लक्षात राहू द्यायची. तर फोर्स जी असणार आहे तर ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? ही वेक्टर क्वांटिटी. का बरं हिला वेक्टर क्वांटिटी म्हणलेलं आहे? स्केलार क्वांटिटी का म्हटलेलं नाहीये? कारण की फोर्स अप्लाय करायचं म्हटल्याच्या नंतर फोर्समध्ये डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड हे दोन्ही पण येत असतं. आणि ज्या ठिकाणी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड येत असतात तर ती जी क्वांटिटी असते तर ती कोणती क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी असते. आणि ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड येत असतं, काय येतं? फक्त मॅग्निट्यूड येत असतं, तर ती कोणती क्वांटिटी असते? स्केलार क्वांटिटी. त्याच्यामध्ये डायरेक्शन आपल्याला दाखवल्या जात नाही. त्यामुळे पहा, फोर्स जी आहे तर या फोर्समध्ये डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड या दोन्हींचाही यूज केला जात असतो. त्यामुळे फोर्स जी आहे तर ही कोणती क्वांटिटी असणार आहे? वेक्टर क्वांटिटी असणार आहे. तुम्हाला फोर्सबद्दल माहिती झालं असेल. फोर्स कशाला म्हणायचे, त्याचं SI CGS युनिट आणि ती कोणती क्वांटिटी आहे हे थोडंसं रिकॅप तुम्हाला दिलेलं आहे. हे काही तुम्हाला या चॅप्टरमध्ये नाही आहे, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तुम्हाला समजलेलं असेल. आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत. तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट टाईप ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ? तुम्ही कोणत्या फोर्सशी फॅमिलियर आहात? तर हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर पहा, जे काही फोर्स आहेत तर या फोर्सचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण 6वीलाही टाईप्स बघितलेले आहेत. मस्क्युलर फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हो की नाही. त्याचबरोबर मॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे
आपण बघितलेले आहेत. पण आता सध्याला आपण ज्या फोर्सशी फॅमिलियर आहोत तर तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे तो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल. कारण की पहा, मी जरी उडी मारली तरी सुद्धा आपण कुठे येतो? जमिनीवरतीच येतो. म्हणजे जमिनीवरती का बरं येतो? कारण की अर्थ जी आहे तर ती स्वतःच्या फोर्सने आपल्याला काय करत असते? स्वतःकडे खेचत असते. किंवा एखादी ऑब्जेक्ट जर मी वर अशी फेकली तर ती वर जाते का? नाही जात. तर ती कुठे येते बरं? पहा, पुन्हा कुठे येते? खालीच येते की नाही? मग ज्या वेळेस खाली तर त्यावरती कोणता फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे वरून खाली येत असतानाचा, तर तो कोणता फोर्स असणार आहे? कोणता फोर्स असणार आहे तो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचंय? तर पहा, देअर इज एक्झिस्ट अ फोर्स अट्रॅक्शन बिटवीन any two particle of a matter in the universe. That force depends only on the masses of the particle and the separation between them. It is called a gravitational force. आता हे तुम्हाला 10वीला आलेला आहात त्यामुळं अशी डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची 6वीला आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. द ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. द अर्थ attract object towards itself. This is called a gravitational force. ही आपण 6वीला डेफिनेशन पाहिलेली आहे. ती जरी लक्षात ठेवली तरीही ठीक आहे. कारण की अर्थ ज्या वेळेस वस्तूला स्वतःकडे खेचत असते त्यावरती जो फोर्स लावला जात असतो तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. पण या ठिकाणी काय दिलेली आहे पहा, देअर एक्झिस्ट फोर्स. म्हणजे या ठिकाणी जो फोर्स निर्माण झालेला आहे अट्रॅक्शन बिटवीन कशामध्ये? एनी टू पार्टिकल ऑफ मॅटर इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये असलेले जे काही दोन वस्तू आहेत तर त्या दोन वस्तूंमध्ये जे अट्रॅक्शन आहे तर त्या अट्रॅक्शनमुळे, आकर्षणामुळे त्यांच्यामध्ये जो फोर्स निर्माण झालेला आहे त्याचबरोबर डिपेंड्स ओनली ऑन द मासेस ऑफ अ पार्टिकल. आणि तो जो फोर्स आहे तर तो कशावरती डिपेंड आहे? त्या ऑब्जेक्टच्या मासेसवरती डिपेंड असतो. कशावरती डिपेंड आहे? मासेसवरती. एखादं मी काय घेतलेलं आहे? 1 किलोचं मास घेतलं. 1 किलोचं काय घेतलेलं आहे? 1 किलोची वस्तू घेतली आणि आणखी एक घेतली तर ती कितीची घेतली आहे? 2 किलोची घेतली आहे. मग यावरती जे फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असणार आहे तर ज्याचं मास कसं आहे? जास्त असणार आहे त्यावरती फोर्स जास्त असणार आहे आणि ज्याचं मास कमी आहे तर त्यावरती फोर्स कसा असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्टवरती जो फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो असणारच आहे. पण तो कशावरती डिपेंड असणार आहे? ओनली ऑन अ मासेस ऑफ द पार्टिकल अँड सेपरेशन बिटवीन देम. आणि त्यांच्यामध्ये जे सेपरेशन असणार आहे, वेगळेपणा जो असणार आहे तर त्यावरती असतं. त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. म्हणजे गुरुत्वीय बल असं म्हटलं जात असतं. ओके, कशाला म्हणायचंय पहा व्यवस्थित एकदा. एक्झिस्ट फोर्स ऑन अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल्स इन द युनिवर्स सच दॅट फोर्स डिपेंड्स ऑन. फोर्स जो आहे तर हा फोर्स कशावरती डिपेंड आहे? फोर्स डिपेंड ऑन द मासेस ऑफ टू पार्टिकल्स. द मासेस ऑफ टू पार्टिकल्स अँड द सेपरेशन, त्यांच्यामधलं जे सेपरेशन आहे तर त्यावरती डिपेंड असतो. त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. द म्युच्युअल अट्रॅक्शन दिस इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन आहे, त्यांच्यामध्ये जे काही आकर्षण आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन असं म्हणत असतो. गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे फळांचं दाखवलेलं आहे. ते हे जर फळ खाली पडलं म्हणजे तुटलं तर ते कुठे पडणार आहे? खाली पडणार आहे, जमिनीवरती पडणार आहे. म्हणजे ती ऑब्जेक्ट आणि अर्थ या दोन्हींमध्ये जो काही फोर्स आहे तर तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल पहा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द मून. आता आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? अर्थ आणि मून मध्ये. कारण की अर्थच्या अराउंड काय रिव्हॉल्व करतंय रे?
मून रिव्हॉल्व करतोय, अर्थच्या अराउंड काय रिव्हॉल्व करतोय, मून. मग अर्थ आणि मून यांच्यामध्ये जो फोर्स आहे तर तो कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण तो त्या दोघांना सेपरेट करून ठेवण्याचं काम करतोय की नाही. का मून अर्थवरती येऊन पडलंय का, नाही पडलेला, अट्रॅक्ट होतोय, पण त्यावरती येऊन चिकटलंय का, नाही, त्याला सेपरेट पण ठेवलेलं आहे. त्या दोन्हींचं मास पण वेगवेगळं आहे, पण त्यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन आहे त्या दोन ऑब्जेक्टमध्ये, तर तो कोणता फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द युनिव्हर्सल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच कोणता फोर्स म्हटलेला आहे, युनिव्हर्सल फोर्स म्हणजे वैश्विक बल असं म्हटलेलं आहे. इट ॲक्ट्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. आणि हा जो फोर्स आहे तर तो विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स काय होत असतो, ॲक्ट होत असतो. त्याला कोणता फोर्स म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. ओके, समजलं असेल, तुम्हाला समजलं असेल तर यस म्हणून कमेंट करायचं आहे. हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स दिलेले आहेत, तुम्ही ज्या फोर्सशी फॅमिलियर आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे काही विचारले जात नाहीत, पण ठीक आहे, आलंय तर तुम्हाला सांगून देते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, द फोर्स बिटवीन टू चार्ज पार्टिकल इन अ मोशन, म्हणजे दोन वस्तू जर मोशनमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये जे चार्ज पार्टिकल असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्शन फोर्स असतो तर त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचे, द फोर्स बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम, म्हणजे अणूंमध्ये असणारे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फोर्स. त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे त्याला आपल्याला कोणता फोर्स म्हणायचा आहे, न्यूक्लिअर फोर्स असं म्हणायचे. आता हे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर तो आपल्याला पुढेही पाहायचा आहे, पण ठीक आहे, चलो. सेंट्रिपिटल फोर्स, आता हा सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचंय हे तुम्हाला सांगते मी एकदा. न्यूटन्सचे लॉज दिलेले आहेत. ओके, सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर तो तुम्हाला सांगते, पण त्याच्या अगोदर पहा, मला ते थोडंसं हे दिसलं नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये तुम्हाला हे सर आयझॅक न्यूटन जे आहे तर या सर आयझॅक न्यूटनचं तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की ग्रॅव्हिटेशन जे आहे तर या ग्रॅव्हिटेशनचं जी डिस्कवरी आहे तर ही डिस्कवरी कोणी केलेली आहे, सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टने केलेली आहे. कोणी केलेली आहे, सर आयझॅक न्यूटन. कोणी केलेली आहे डिस्कवरी, सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने केलेली आहे. या शास्त्रज्ञाने पहा काय केलं होतं या ठिकाणी, तो एका झाडाखाली बसला होता. जो सायंटिस्ट आहे सर आयझॅक न्यूटन हा एका झाडाखाली बसलेला होता. झाडाखाली बसल्याच्या नंतर म्हणजे घरी काहीतरी झालं असेल किंवा तो अभ्यासासाठी आलेला असेल. आजकाल आपण काही झाडाखाली जाऊन बसत नाही, पण त्यावेळेला हा सायंटिस्ट जो आहे तर तो झाडाखाली येऊन बसला होता. झाडाखाली असाच बसलेला असताना त्याच्यावरती, त्याच्या डोक्यावरती काय पडलं, हे एक ॲपल जे आहे, झाडावरचं ॲपल, तर ते त्याच्या डोक्यावरती पडलं. डोक्यावरती पडून खाली आलं. तर त्यावेळेस तो त्याच विचारामध्ये गुंतला की हे जे ॲपल आहे पहा, तर हे ॲपल अर्थकडेच कसं काय अट्रॅक्ट झालं, टुवर्ड्स द अर्थ. त्याने काय केलं पहा, ह्या डिस्कवरीबद्दल त्याने काय सांगितलं की ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. ते कुठे पडलं, ग्राउंडवरती पडलं ॲपल, झाडावरून. त्यावेळेला तो सरप्राईज झाला. सरप्राईज म्हणजे काय, आश्चर्यचकित झाला. आणि त्याने विचार केला की हे जे ॲपल आहे फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे हे असं खालीच का पडलं. हे जे ॲपल असणारे किंवा हे जे पोमग्रॅनेट असणारे तर ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं, म्हणजे सरळ खालीच का पडलं. ओके, त्याने कोणता अँगल का केला नाही, म्हणजे असं तो अँगलमध्ये का पडलं नाही. हे जे ॲपल आहे तर हे असं अँगलमध्ये का पडलं नाही बरं, ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं. किंवा हे जे ॲपल आहे तर हे ॲपल असं होरिझॉन्टल का गेलं नाही, असं होरिझॉन्टल का गेलं नाही.
असं त्याने विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर त्याने कन्क्लुजन काढलं त्यावरती, कारण की आपल्याला प्रश्न पडतात पण आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. पण हा जो सर आयझॅक न्यूटन हा जो शास्त्रज्ञ आहे तर त्याने त्यावरती विचार केला आणि त्यानंतर त्याने शेवट काय कन्क्लुजन काढलं पहा, द अर्थ मस्ट बी अट्रॅक्शन द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अर्थ जी आहे, आपली जी पृथ्वी आहे तर ही पृथ्वी त्या ॲपलला स्वतःकडे कोणत्या फोर्सने अट्रॅक्ट करते, अट्रॅक्शन फोर्सने. कोणत्या फोर्सने? अट्रॅक्शन फोर्स, म्हणजे आकर्षण बलाने ती स्वतःकडे त्या ॲपलला काय करते, अट्रॅक्ट करत आहे. अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा जो काही फोर्स आहे म्हणजे ॲपलवरती जो फोर्स लावलेला आहे तर तो फोर्स जो असणार आहे तर तो कोणत्या दिशेला आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कुठे आहे? सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या, एकच मिनिट हा, हॅलो, हा हॅलो, ओके. चलो, म्हणजे त्याने काय सांगितलं की अर्थवरती, म्हणजे ही आपली अर्थ असेल आणि या अर्थवरती आता हे ॲपलचं झाड आहे. कशाचं झाड आहे? ॲपलचं झाड आहे. मग हे जे काही पडणारे फळ पडणारे तर इथं अर्थवरती इथे जर पडलंय, म्हणजे हे ॲपल इथं पडलंय, इथं जर आपण खोदत खोदत गेलो तर कुठे जाणार आहे? तर अर्थच्या सेंटरला जाणार आहेत. कुठे जाणार आहेत? अर्थच्या सेंटरला. म्हणजे कोणतीही ऑब्जेक्ट जर कुठे पडत असेल, अर्थवरती जर पडत असेल तर ती कोणत्या डायरेक्शनने जात असते? सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाच्याच दिशेने जात असते. कुठेही पडू द्या, इथं जरी पडलं आणि खोदत गेलो तर कुठे जाणार आहेत आपण? अर्थच्या सेंटरलाच जाणार आहेत. इथं जरी ॲपल पडलं तर खोदत गेल्यावरती कुठे जाणार आहेत आपण? अर्थच्या सेंटरला. म्हणजे अर्थवरती जर ऑब्जेक्ट पडत असेल तर ते कोणत्या डायरेक्शनने पडत असतं? सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेनेच जात असतं, असं त्याने कन्क्लुजन काढलं. द डायरेक्शन फ्रॉम अन ॲपल ऑन अ ट्री इज द सेंटर ऑफ द अर्थ इज अ वर्टिकल डायरेक्शन इज इन द पोझिशन ऑफ अ ॲपल. म्हणजे ज्या वेळेस ॲपल जे पडणार आहे तर हे अर्थवरती वर्टिकल डायरेक्शननेच पडणार आहे आणि कोणत्या दिशेने असणारे? सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाच्याच दिशेने असणार आहे. ॲपल किंवा कोणत्याही अदर ऑब्जेक्ट असू द्या तर त्या अर्थवरती पडणार म्हटल्यावरती त्या कुठे पडणार आहेत? वर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे सरळ खालीच पडणार आहेत. आणि कोणत्या दिशेने पडणार आहेत? सेंटर ऑफ द अर्थ. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणतीही ऑब्जेक्ट अर्थवरती पडते, म्हणजे ही जर ऑब्जेक्ट मी टाकली तर ती खाली पडते म्हणल्यावरती ती सुद्धा ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनने पडणार आहे? सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेनेच पडणार आहे. ओके. आणि तो जो फोर्स असतो तर तो फोर्स, त्या फोर्सला त्याने कोणतं नाव दिलेलं आहे? सर आयझॅक न्यूटन याने ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलं आहे. कोणता फोर्स म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलं आहे. ओके. एवढं जे आहे तर हे आज आपण शिकलेलो आहोत. उद्या आपण सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचे याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ओके. उद्या बरोबर 7 वाजता सगळ्यांनी क्लासला जॉईन करायचं आहे. काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून टाकायची आहे. ओके. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.